ए थांब, आले आले, 2 मिनिटं थांब. हे कधी काढलं पातेलं? ओ माय गॉड. हे ह्या पातेल्याच्या माझ्याकडे 2 इतक्या खुखार आठवणी आहेत म्हणून सांगू का? ओ, आमच्या वेळेला असं होतं. 13व्या भागात मी आत्ता तुमच्याशी बोलते. आज ह्या पातेल्याची आठवणच सांगते. केवढं मोठं पातेलं आहे बघितलं का? आणि मी आणि माझी जुळी बहीण तशा छोट्याच होतो पहिल्यापासून. आमचा मोठा भाऊ आम्हाला दोघींनाही ह्या पातेल्यात बसवत असे आणि विचार करा, गर 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 फिरवत असे. इतकं भारी वाटायचं. पण नंतर मान अशी अशी अशी, दादा बास दादा बास असं म्हणावं लागायचं. पण तो अजिबात ऐकायचा नाही, कारण त्याला तो खेळच होता ना. माझ्या बाबांचा दुधाचा व्यवसाय होता आणि त्यामुळे ही अशी मोठाली पातेली आमच्याकडे असायची. कारण बाबा सिंहगड रोड म्हणजे विठ्ठलवाडीच्या तिकडे त्यांची शेती होती. तिथनं दुधाच्या बरण्या घेऊन यायचे आणि मग अशा मोठाल्या पातेल्यात दूध ओतली जायची. एकदा काय झालं, ह्याच्यापेक्षाही एक मोठं पातेलं आमच्याकडे होतं. आत्ता मला माहिती नाही कुठे असेल. त्याच्यात पूर्वी बैलगाडींनी असे खारट बर्फाचे मोठे मोठ्या लाद्या यायच्या. पूर्वी काही फ्रीज वगैरे नव्हते. ह्याच्यापेक्षा मोठ्या आकाराच्या पातेल्यात तो बर्फवाला असं टोचे मारून बर्फ काढून द्यायचा आणि ते कडेच्या पातेल्यात बर्फ टाकायचा आणि मग त्याच्यात हे दुधाची पातेली ठेवली जायची. म्हणजे दूध गार राहायचं आणि रतीब घरी येऊन दूध नेईपर्यंत दूध छान राहायचं. एकदा असंच झालं आणि कुणीच नव्हतं. त्यांनी बर्फाची लादी दिली. आमच्यापैकीच कुठला तरी भाऊ होता, कारण ह्या पातेल्यांवर मोठाले पाट ठेवलेले असायचे. आता तुम्हाला माहिती आहे का की पाटाला थोडी थोडी भेग असते मधल्या भागात. आणि त्या दिवशी जी काही गडबड झाली की आम्ही चुकून ती लादी घेतली आणि त्या वरच्या पाटावर ठेवली. आता तो बर्फ कायम मिठाच्या पाण्यातला असतो. तो बर्फ खारट असतो आणि त्यामुळे त्या बर्फाचं थेंब 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 पाणी दुधात पडायला लागलं. अर्धा पाऊण तास ही गोष्ट नक्की झाली असणार, कारण त्यानंतर 2 तास आम्हीच मार खात होतो. कारण स्वाभाविक आहे, मिठाचं पाणी दुधात गेल्यावर दूध नासणारच. आज ती जी कोण 10, 15, 20 रतीबं येणार त्या सगळ्यांना बाबांना नाही म्हणावं लागलं. गाईचं दूध कुणाचं औषध असतं, कुणाचं मूल तेवढंच पित, अशा अनेक गोष्टी त्याच्या मागच्या. आणि तो संताप, अशी हा पातेल्याची खास आठवण आहे. आता हे पातेलं आमच्याकडे दर बुधवारी भजन असतं म्हणून भात आमटीचा प्रसाद करायला सुरू होणार आहे. म्हणून त्याला किती छान कलई विलई लावून आणली आहे बघा. काय जुन्या आठवणी येत नाही. असंच काहीतरी ऐकूयात पुढच्या भागात. नमस्कार.